प्रतिक्रिया दिल्यानंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी फोनवर मला सांगितलं की साहेब आजपर्यंत आमच्यासाठी कुणी केलं असतं तर आमची आज परिस्थिती वेगळी होती. म्हणजे मी काही बघा, मी भाजपचा प्रवक्ता आहे म्हणून सोडून द्या, पण बेस्ट टिकली पाहिजे म्हणून मी नगरसेवक असताना स्वतः बोर्ली स्टेशनला बीएसटीच्या स्टॉपवर उभं राहून अनाउन्समेंट केली की बीएसटीतला प्रवास करा, ही आपली मराठी माणसांची बेस्ट आहे, टिकली पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. खाजगीकरणाची सुरुवात कुणी केली हो? बंगले विकत तुम्ही घेतले, तिथं कोण कर्मचारी गेला सांगा? दादर स्टेशनला तुम्ही कार्यालय विकत घेतलं, त्याची अव्वाच्या सव्वा किंमत, त्यात वापरलेलं फर्निचर, याची जर का या निवडणुकीत चर्चा झाली असेल आणि मग त्या संदर्भात देशच्या कर्मचाऱ्यांनी जर विचार केला असेल तर तुम्ही त्याला हे म्हणणार की याला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नव्हती? म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी मतदान केलं आणि त्यातल्या त्यात 95% मराठी माणसानं मतदान केलं, ते तुम्हाला नाही केलं तर त्याचं महत्व उरत नाही. अहो, या मुंबई महापालिकेत जी महापालिका, म्हणजे आमच्यावर आरोप कराल तुम्ही त्यांच्यासोबत, मी तर 10 वेळा सांगतो, होय मी नगरसेवक होतो ना, आम्हाला काय महापौर पद दिलं का? आम्हाला स्थायी समिती दिली? काय दिलं आम्हाला तुम्ही? पण जबाबदारी सगळ्यांचीच आहे. होय, मी मराठी माणूस म्हणून तिथे भांडायचो अक्षरशः. मी हे नाही म्हणणार की काही बेस्ट कमिटीत कारभार चांगला नव्हता, काही कर्मचारी होते, सुहास सामंत एवढी वर्ष काम करतायत, पण आज बीएसटी रसातळाला जात असताना ही अशी परिस्थिती का व्हावी? मी दिला होता प्रस्ताव, कविताजी सांगू तुम्हाला, की जे कर्मचारी आज 50शीला आहेत त्यांना रिटायर्ड करा, जर त्यांना व्हीआरएस हवी असेल तर द्या, आणि त्यांच्या जागी जी मराठी मुलं बेस्टच्या सेवेमध्ये यायला तयार आहेत त्यांना तुम्ही घ्या. एकूण एम्प्लॉयमेंटचा प्रश्न सुटेल, त्यांना देखील बरं वाटेल. पण ग्रॅच्युटी द्यायला पैसे कुठे आहेत?